सर, मे आय कम इन? या मिस आदिती. बसा. सर, मिस आदिती, आपण देव टूर्स कडनं अनेक क्लायंटच्या टूर्स अत्यंत सक्सेसफुली हँडल केले. पण आता आपण खूप महत्त्वाचा एक प्रोजेक्ट करतोय. आपल्या कंपनीच्या ग्रोथसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण गेले काही दिवस मीटिंग्स करतोय. दाभोळकरांकडनं हे प्रोजेक्ट आलंय आणि त्याच्यात त्यांचेही काही कॉन्टॅक्ट्स इन्व्हॉल्व्ड आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रोजेक्टच्या संदर्भात मार्केटमध्ये कुठेही चर्चा होऊन उपयोगाचं नाही. दाभोळकरांनी त्यासाठी या प्रोजेक्टच्या संदर्भातली प्रत्येक इन्फॉर्मेशन ही सिक्रेट ठेवायला सांगितली. तुम्ही यात इन्व्हॉल्व्ड आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि आऊनही सांगितलं. पण आपल्या व्यतिरिक्त त्याबद्दल कोणाला काहीही कळता कामा नये. आय होप यू अंडरस्टँड. येस सर, कोणाला काही कळणार नाही. या तुम्ही. या. सर, मगाशी झालेल्या प्रकाराबद्दल मला राग नाही आला. नाही सर, तसं नाही. तुम्ही सगळे हसलात ना, मग आता कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? नाही सर, पण मला ते नाही, म्हणजे मला मिस आदिती, मी कामासाठी फोन केला होता आणि मी माझं काम सांगायला हवं होतं. आणि फक्त अविनाश म्हटल्यावर कदमाने ते स्ट्राईक झालं नसेल, त्यामुळे ते गोंधळले असेल. नाही, आणि माझी सुद्धा गडबड झाली. सर, मी त्याबद्दल बोलायला नाही आले. ऍक्च्युली माझ्याकडे आऊंनी निरोप दिला होता की त्या कामतांना भेटायला जात आहे. तुम्हाला फोन ट्राय करत होत्या, पण तुमचा फोन लागला नाही म्हणून तुम्हाला हा निरोप द्यायला सांगितला त्यांनी. ओके. सर, आणखी काही? थँक्यू. कशासाठी? तुम्हाला राग आला नाही म्हणून. ऍक्च्युली अरविंद काकांचा एवढा गोंधळ उडाला होता की त्या सिच्युएशन मध्ये कोणालाही हसू आलं असतं. ऍक्च्युली नाही, आणि अरविंद काका काय करतील ना याचा नेम नाही. ठीक आहे सर, मी लगेच जाऊन अरविंद काकांना सांगते. काका खूप टेन्शन मध्ये असतील. एक मिनिट. हॅलो. हॅलो कदम, मी अविनाश बोलतोय. अविनाश देव. हाँ सर, आई एम सॉरी सर. मगाशी ना मी ते चुकून बोललो, मला काय कळलंच नाही. सॉरी सर. कदम, तुम्ही टेन्शन मध्ये आहात हे कळलं म्हणून मुद्दामून फोन केला. सॉरी सर, पण मी म्हणजे मला चुकून बोललो ना. मला म्हणजे रिलॅक्स रिलॅक्स. मला राग नाही आला. तर पुढच्या वेळेस कोणाशी बोलताना जरा काळजी घ्या. ओके? हो हो सर. हो हो, काळजी घेणार सर. हाँ सर. हाँ हो. ओके. सॉरी सर. ठेवतो सर. बघा, मगापासून किती टेन्शन मध्ये होतात आणि आता एकदम चेहरा खुललाय. अविनाश सरांचा फोन होता ना? हो, सरांचाच फोन. काय म्हणाले सर? नाही, मला वाटलं सर रागावतील, कारण मी डायरेक्टली म्हणालो ना सरांना की अविनाश कोण म्हणून. ते कोणाला राग येईल ना सारिका. हो, म्हणजे काय, साहजिक आहे. हो, पण तुम्हालाही तसंच वाटलं होतं ना सर रागावतील म्हणून. पण आदितीला तसं काही वाटलं नाही, कारण ती ओळखते ना सरांना. ओळखणारच, एकाच टीम मध्ये काम करतात ना. ही टीम अशीच राहिली पाहिजे. देवा,
या सगळ्या टीम अशाच राहू देत रे बाबा. हो, या सगळ्याच टीम अगदी अशाच राहू दे. काही सांगता येत नाही. कदाचित टीम्स बदलतील सुद्धा. नाही पण आदिती आणि अविनाश सरांची टीम नाही चेंज होता कामा. आता तुम्हीच म्हणालात ना की आदिती अविनाश सरांना चांगलं ओळखते म्हणून, आणि दोघांचं ट्युनिंग पण छान आहे. त्या दोघांचं जमलं. काय चाललंय तुमचं? विषय काय? तू काय बोलतेस? दुसरीकडे नेते विषय. अहो पण तू तर बोलूच नकोस. अहो असं काय करताय तुम्ही? तुम्हाला माहितीये का, आऊ सतत आदितीचं कौतुक करत असतात, तिच्याविषयी चांगलं बोलतात. आऊंना आदिती खूप आवडते. मला नाही वाटत आऊ टीम चेंज होऊ देतील. हो ना जय? Mr. Jairam Khanolkar, are you all right? तुम्हाला कॉफी मागवू का? I'm okay. Sure. मूड ठीक दिसत नाहीये तुमचा. विचारात दिसताय. I'm okay, sir. वाटत नाहीये तुमच्याकडे बघून. नाही, एकदम गप्पच झालात तुम्ही. मगाशी मी तुम्हाला जे काही बोललो त्याच्यावर विचार करताय का? बाय द वे, मिस्टर देव आलेत का? Oh, नाही, बरं झालं. त्यांना आणि आदितीला मला जरा बाहेर पाठवायचं होतं. नाही, काय खरेदी करायची होती. फक्त आजच असं नाही, आता यापुढे अविनाश जिथे जिथे जाईल तिथे तिथे आदितीला घेऊन जाणार. तुम्ही सुद्धा रजनी सोबत किंवा हल्ली जोई सोबत जाता ना कॉन्फरन्सला वगैरे, तसं. कसं आहे मिस्टर जयराम खानोलकर, की भेटी गाठी वाढल्या की मग परिचय जास्त दृढ होत जातो. सर काय बोलताय तुम्ही? कसली स्वप्न पाहताय? नाही, तुम्हाला या अशा स्वप्नरंजनांची सवय लागली असेल तर हरकत नाही, पण जर ती स्वप्न पूर्ण झाली नाहीत ना तर तुम्हाला खूप त्रास होईल. आदिती अविनाश सरांसोबत कामाव्यतिरिक्त कुठेही जाणार नाही. May I come in? Come in, please. एवढी शांतता? काय झालं? नाही, ते दाभोळकर सर कामाबद्दल सांगत होते का? ओ, बरं, मग मी नंतर येते. नो नो, नाही आदिती, काही काम होतं का अर्जंट?
हो ऍक्च्युली जयरामकडे एक काम होतं. शुअर. मी सरांसोबत बाहेर जाते. काही काम? हो म्हणजे एक महत्वाचं काम आहे. मला यायला उशीर होईल आणि तसं मी काकूंना कळवते. ठीक. मिस अदिती, तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर घरी कशा जाणार ना? नाही, मी अविनाश सरांना हवं तर सांगून ठेवतो, ते सोडतील तुम्हाला. हो म्हणजे ऍक्च्युली उशीर जर झाला तर ते स्वतःहून सोडायला येतात मला. गुड. मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. या तुम्ही. येते. बाय. कधी कधी ना नकोसं वाटतं सगळं. कधी कधी जेव्हा जेव्हा भेटतोस तेव्हा हेच बोलत असतोस. हो, कारण आयुष्यात काहीतरी नवीन घडलं पाहिजे ना सांगायला. किंवा जरा कुठे काही बरं घडलं, जरा असं म्हणजे आले लगेच दाभोळकर मध्ये. तू बस बस आणि बोल, मी ऐकतोय. बोल तू. बोल. वेगळंच काहीतरी वागतात रे, लहान मुलासारखं वागतात. कशाचाही आनंद होतो त्यांना. पण जरा काही मनासारखं झालं की येतात असे समोर आणि हात मारतात मला. जयराम ते हसून बघतात माझ्याकडे, त्यांचा तो चेहरा ना डोळ्यासमोरून जात नाही माझ्या. मला एक गोष्ट सांगशील? हे दाभोळकर तुमच्या ऑफिस मधनं जात का नाही? म्हणजे असं कोणतं मोठं काम आहे? असं काय मोठं काम आहे जे संपतच नाहीये? काम कधीच संपलंय त्यांचं. अरे संपलंय ना, मग जात का नाही येत ते? मला या ऑफिस मधून घालवल्याशिवाय जायचं नाही असं ठरवलं असेल त्यांनी बहुतेक. त्यामुळे आहेत निमित्त त्यांच्याकडे. कठीण आहे. खरंय यार. हे माझ्या समोर एक वागतात, अदिती समोर वेगळंच वागतात, सगळ्यांसमोर आणखी भलतच. तू ना जे एक काम कर, तू अदितीला सरळ सांगून टाक. ते कसे वागतात ना तुझ्या बरोबर हे दाखवून दे तिला. काय सांगू? काय सांगू? अदितीला सांगू की तुझे पप्पा जे वागतायत ते खरं तर चुकीचं वागतायत, ते तसे नाहीयेत, ते दिसतायत तसे नाहीयेत, असं सांगू मी तिला? तू आज खूप दिवसांनी मी माझ्या अदितीला आनंदी बघतोय, कारण तिला असं वाटतंय तिचे पप्पा बदललेत, त्यांनी ऍक्सेप्ट केलंय आमचं नातं. तिचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि तिच्या विश्वासाला तडा नाही जाऊ द्यायचा. जय, काही दुसरा पर्याय आहे आपल्याकडे? तू बदलू शकणारच त्यांना? ते स्वीकारणार तुला? नाही माहित. कठीण आहे. आणि हे सगळं कमी की काय म्हणून आऊंच्या मनात आता वेगळंच काहीतरी सुरू. हे काय नवीन आता? नाही, नवीन नाहीये, जुनच आहे. फक्त असं नव्याने माझ्या समोर येत आहे. जय, जरा सामान्य माणसाला मला कळेल असं बोलशील का? आऊंना असं वाटतं की
अविनाश सर आणि आदितीचं जुळावं. काय काय बोलतोस, कळतंय का तुला जय? अविनाश सरांनी कळतंय मला कळतंय सुहास. तू आता जसं रिॲक्ट होतोस ना तसंच मला रिॲक्ट व्हावं असं वाटतं, तसंच सगळ्यांना सांगावं असं वाटतं, पण नाही सांगता येत. आणि हे दाभोळकर सर ह्या सगळ्याला खतपाणी घालतात. वेगवेगळ्या आयडियाज घेऊन येतात देवटूरसाठी. काय संबंध आहे त्यांचा तरी येतात. सध्या आमच्या ऑफिसमध्ये टीम्स झाल्या. आदिती आणि अविनाश सरांची टीम आहे. त्यामुळे आदितीशी मी बोललो तर तिच्या मते अविनाश सरांच्या मनात असं काही नाहीये. बरोबर आहे तिचं, कदाचित त्यांच्या मनात तसं काही नसेल, पण आऊ जेव्हा माझ्याशी येऊन बोलतात ना तेव्हा मला कळत असतं त्यांना काय म्हणायचंय. आणि हे दाभोळकर काही ना काहीतरी करतातच. जय जय बघ, तू शांत राहा. हे बघ, मला माहिती आहे, मला कळतंय रे की आता शांत हो किंवा रिलॅक्स हो असं सांगणं मलाही नाही पटत आहे. पण तरी तू शांत राहा. जे आपण बऱ्याच अडचणींमधनं गेलोय, पण प्रत्येक वेळी तू पॉझिटिव्ह राहिलास की नाही? हे बघ, या सिच्युएशन मधनं पण काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. बघू. थँक्यू. तू आलास, तुला भेटलो, जरा मन मोकळं करता आलं तुझ्यासमोर. तर एरवी मला प्रत्येकाची मनं सांभाळून वागावं लागतं, बोलावं लागतं. तुला जेव्हा वाटेल तेव्हा मला फोन कर, मी हजर असेल. अदिती कुठे पोचली घरी? नाही, ती मीटिंगला गेली आहे सरांसोबत. अण्णा काय करतायत? अहो, बसून बसून कंटाळा आला म्हणून पुस्तक वाचतायत. माणसाला या वयात तिथे छंद सोबत करतात. हो, छंदच, सवयी नाही. तेव्हा तुम्ही सुधरा स्वतःला. जरा बोलणं कमी करा. हो, आता झोपलो ना की बोलणं आपोआप बंद होईल. तेव्हा कोरण्याचा त्रास. हे बघे, ये आदिती. काय ग, एकटीच? हो, मला खाली सरांनी ड्रॉप केलं ना. प्रश्न चुकले. आज पण एकटीच? काहीतरी बिनसलंय. काय ऐकलं काय? अहो, तसं काही नाहीये. मग आजही तो नाही आला? त्याचं काम असेल काहीतरी. बघा, कालही होतं म्हणाला, पण नव्हतं. वेगवेगळे आले. जाताना सुद्धा आधी एक जण जातो, नंतर दुसरं. काय ऑफिस मध्ये लप्पलप्पी असते. इथून तरी जाताना एकत्र जावं. आता मीटिंगला जायचं म्हणजे निघावं लागतं. हल्ली काय मीटिंगा वाढल्यात म्हणायचं की अंतर?
त्या दिवशी पाण्याने भरलेले डोळे पाहिले म्हणावं मी. काय मला आवडणार नाही माझ्या घरात असं कोणी रडलेलं. त्या दिवशीच बोलणार होतो मी. समोर ती होती बया, शोभा, त्यामुळेच बोलणं टाळलं. विचार, त्या भाडेकरूला विचार, कशाला हात उगारायचा? काहीतरी काय तो का हात उगारेल? मग भांडलं असेल. नाही काका, अहो जयनी असं काहीच केलं नाही. त्या दिवशी मी पप्पांच्या घरी गेले होते.